नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सेट परीक्षा 2025 चे वेळापत्रक आलंय आणि आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने याच गोष्टीवरती माहिती जाणून घेणार आहोत की ही परीक्षा नेमकी कधी असणार आहे, फॉर्म भरण्याची मुदत काय आहे आणि त्या अनुषंगाने इतर महत्त्वाच्या सूचना काय आहेत. बघा, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट, ज्याला आपण स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट असं म्हणतो, ही जी परीक्षा आहे या परीक्षेबाबत हे परिपत्रक आहे. ही परीक्षा जी आहे आतापर्यंत 39 सेट परीक्षा झालेल्या आहेत आणि आता जी होणार आहे ती 40वी सेट परीक्षा आहे. ही परीक्षा रविवार दिनांक 15 जून 2025 ला असणार आहे, हे लक्षात घ्या. आता ही परीक्षा नेमकी कुठे कुठे आयोजित केली जाणार आहे? छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व पणजी, त्याचबरोबर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे आणि जळगाव या ठिकाणी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. आता विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती अर्ज करायचा आहे. मग विद्यापीठाचं संकेतस्थळ कुठलं आहे तर setexam.unipune.ac.in या वेबसाईटला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. आता फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती 24 फेब्रुवारी 2025 पासून ते 13 मार्च 2025 पर्यंत असणार आहे, हे लक्षात घ्या. परत एकदा 24 फेब्रुवारी ते 13 मार्च दरम्यान तुम्हाला या परीक्षेसाठी फॉर्म भरायचे आहेत. जे मुलं या दरम्यान फॉर्म भरू शकणार नाहीत त्यांना विलंब शुल्कासहित फॉर्म भरता येईल. तो 14 मार्च 2025 पासून ते 21 मार्च 2025 पर्यंत. पण शक्यतो विलंब लावू नका. जी मुदत दिली आहे 24 फेब्रुवारी ते 13 मार्च या दरम्यानच फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. पुढे आता परीक्षा शुल्क ओपन कॅटेगरीसाठी 800 रुपये आहेत आणि ओपन सोडून बाकी सगळ्यांना 650 रुपये एवढी फी भरायची आहे. विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी फक्त क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरावी. म्हणजेच तुम्हाला ही जी फी भरायची आहे ही ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरून, ठीक आहे, किंवा नेट बँकिंगद्वारे हे पैसे तुम्हाला भरता येईल. आणि फी भरल्याची रिसिप्ट तुम्हाला जपून ठेवायची आहे पुढच्या प्रक्रियेसाठी. आता बघा काय म्हटलंय, सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवरती सादर करण्यात येईल. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेत त्या सगळ्या मुलांची यादी, ज्यांनी सक्सेसफुली फॉर्म भरलेत पैसे भरून, अशा मुलांची यादी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये डिस्प्ले होईल विद्यापीठाच्या वेबसाईटवरती. परीक्षा शुल्क भरून सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचे नाव या यादीमध्ये नसेल अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा setsupport@pun.unipune.ac.in या ईमेल आयडी वरती पाठवायचा आहे. आता इन केस पुढची गोष्ट सांगितलेली आहे, सूचना आहे, जर तुम्ही पैसे भरलेत, फॉर्म भरला पण तुमचं नावच नाही आलं यादीमध्ये, तर मात्र तुम्हाला ही जी ईमेल आयडी दिला याच्यावरती मेल करायचा आहे तुम्ही जी पैसे भरलेली पावती आहे ती पावती. सेट परीक्षेचे माहितीपत्रक व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे खाली काय सांगितली बघा, जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही. ह्या 2-3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या होत्या, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ. अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामची माहिती जाणून घ्यायची असेल तर इग्नाइट अकॅडमीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा. इग्नाइट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवर शिवजयंतीच्या निमित्तानं 25% डिस्काउंट चालू आहे, तेव्हा इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून आपल्याला हवी असलेली बॅच आपण जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी 8888256117 या नंबरला संपर्क करू शकतात. सर्वांना शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थांबूया. धन्यवाद.